दिवाळी आली की घरातलं वातावरण कसं एकदम बदलून जातं ना. आईचा आवाज पहाटेपासून अगदी हाय पिच वर असतो. काय अजून झोपली आहे का, रांगोळी कधी काढणार आहे, ते आंघोळ कधी करणार आहे. आणि बाबांचा नेहमीचा एकच डायलॉग, फटाके जास्त घेऊ नका, ते पैसे वाया जातात. आणि आपण म्हणतो अहो, मला माझ्या मनाने काही तर करू द्या. घरात झाडलोट सुरू असते, पण अर्धा वेळ इकडची कुंडी तिकडे, इकडची कुंडी तिकडे हलवण्यात जातो. कारण स्पायडर वेब पण आमचा हक्काचा कोपरा सोडत नाहीये. रांगोळीचं आता काय सांगणार. 2 तास काढली की शेवटी कोणीतरी कोणीतरी पाय ठेवणार म्हणजे ठेवणार, हे युनिव्हर्सल ट्रुथ आहे. पण तरीही दुसऱ्या दिवशी पुन्हा रंग भरतो. कारण कारण दिवाळीचं ते वेड असंच आहे. फटाके नको म्हणतो, पण पण एक तरी फुलबाजी पेटवतो हा, फक्त त्या ॲस्थेटिक फोटोसाठी. असं कारण काही जण देतात. आणि मग ती पुरणपोळी एकच खाणार, त्याशिवाय जास्त नाही, असं म्हणत म्हणत सुरुवात होते. पण शेवटी थोडी अजून घे ग, शेवटची आहे, असं म्हणत तिसरी चौथी कधी संपते हे सुद्धा कळत नाही. आणि तो फराळ नवीन कपडे घालून आपण जेव्हा आरशात बघतो तेव्हा लक्षात येतं, दिवाळीचं खरं सौंदर्य हे घरातही नाही, तर ते आपल्या चेहऱ्यावर सुद्धा आहे. हॅपी दिवाळी.